कधी काळचे सख्खे मित्र आणि सध्याचे पक्के शत्रू म्हणून गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांना ओळखलं जातं. खडसे आणि महाजन एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं चित्र आहे. आता आजारपणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा खडसे आणि महाजन यांच्यात जुंपल्याचं चित्र आहे. एकीकडे ढोंग करायचे, सोंग करायचे, काही झालं नसताना दवाखान्यात जाऊन बसायचं. 137 कोटी रुपयाची नोटीस आल्यावर. नाही तर खरे मर्द असाल, गिरीश भाऊ, किंवा मर्दाचे औलाद असाल तर हे सगळं पाहिल्यानंतर मी तुम्हाला भर चौकामध्ये जोडे मारायला तयार आहे. एकनाथ खडसे यांनी आजारपणाचं नाटक केल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते गिरीश महाजन यांनी केला. त्याला एकनाथ खडसे यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. गिरीश महाजन नक्की काय म्हणाले, त्यावर खडसे यांनी पलटवार कसा केला पाहूयात. खडसेंना म्हणा, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या, सगळे प्रश्न आपोआप सुटतील. एकीकडे ढोंग करायचे, सोंग करायचे, काही झालं नसताना दवाखान्यात जाऊन बसायचं 137 कोटी रुपयाची नोटीस आल्यावर. आणि इकडे परत स्टेटमेंट द्यायला तयार व्हायचं. इकडे विमान मागवायचं मुख्यमंत्र्याकडून की माझी तब्येत फार खराब आहे. कसली तब्येत खराब आहे, कुठला अटॅक त्यांना आलेला आहे, आणि म्हणून नुसते नोटीस आल्यामुळे थोडीशी सहानुभूती मिळण्यासाठी कोर्टाकडे त्यांनी सगळे नाटक केलेलं आहे. आणि त्याचा आल्याबरोबर तिथून इथे लगेच तिथूनही स्टेटमेंट देत आहेत, तिथूनही स्टेटमेंट देत आहेत. त्यामुळे आमचं सरकार, आमचे नेते हे सगळं सांभाळायला समर्थ आहेत. तुम्ही तुमच्या तब्येतीची चांगली काळजी घ्या. काल गिरीश भाऊंनी माझ्या आजाराविषयी स्टेटमेंट केलं. मला वाटतं गिरीश भाऊंची 60 बुद्धी नाठी झालेली आहे. 60 वर्षाचं वय आता होत आलेलं आहे आणि त्यामुळे आता त्यांना काही सुचत नाही असं वाटतंय. वैद्यकीय शिक्षण मंत्री असताना त्यांनी गायनिक विभागाकडे जरा जास्त लक्ष दिलं. त्यांचं हृदयरोगाकडे कमी लक्ष होतं. त्यांना जर खात्री करायची असेल तर त्यांनी माझे सारे कागदपत्र तपासावे. त्यामध्ये कार्डियाटिक अरेस्ट हा काय प्रकार असतो तोही पाहून घ्यावा. माझे हृदय माझं बंद पडलं होतं. हे बंद पडलेलं हृदय परत सुरू करण्यासाठी अथक परिश्रम करावे लागले. आणि एखाद्या 70-80 लाखामधून एखादा माणूस परत येत असतो. त्यातला मी एक चमत्कार घडल्यामुळे परत आलो. अनेकांचा आशीर्वाद मला, मुक्ताबाईचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. पण गिरीश भाऊंना हे कसं सांगावं. आणि त्या कारणासाठी मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटला गिरीश भाऊंनी जे चाळे केले त्यामुळे त्यांचे मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटवर हकालपट्टी झाली. गिरीश भाऊंना माझं आव्हान आहे की या ठिकाणी त्यांनी माझ्या सर्व कागदपत्रांची खात्री करावी. माझा आजार खरा आहे का खोटा आहे हे त्यांनी तपासून घ्यावं. जर त्यांना असं वाटलं की माझा आजार खोटा आहे, मी चुकीनं केलं आहे, सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून केलेला आहे, तर गिरीश भाऊंनी मला या ठिकाणी भर चौकामध्ये जोडे मारावेत. नाही तर खरे मर्द असाल, गिरीश भाऊ, किंवा मर्दाचे औलाद असाल तर हे सगळं पाहिल्यानंतर मी तुम्हाला भर चौकामध्ये जोडे मारायला तयार आहे. मला वाटतं गिरीश भाऊ माझं हे आव्हान स्वीकारतील आणि जोडे खायला तयार होतील, किंवा मी जोडे खायला तयार आहे जर चुकीचं असेल तर. पण गिरीश भाऊंना एक प्रकारची राठावच्या नावाची कावीळ झालेली आहे. या ठिकाणी गिरीश भाऊंनी खरं म्हणजे कापसावर बोलायला पाहिजे की कापसाला भाव कसा मिळायला पाहिजे. सरकारने त्यात अनुदान द्यावं ना. या ठिकाणी कापूस उत्पादकात अडचणीमध्ये आहे, केळी उत्पादकात विम्यामुळे अडचणीमध्ये आहे. मागच्या कालखंडामध्ये शहाणपणा केला आणि आगे फुडफुड करत या ठिकाणी जरांगे पाटलांना भेटायला गेले, मराठा आंदोलनासाठी आझाद मैदानावर भेटायला गेले. संकटमोचक सरकारचे झाले. आजचं संकट उद्या टाळण्यासाठी कोळी समाजाकडे गेले, धनगर समाजाकडे गेले. मग आता जाऊन म्हणा जरा जरांगे पाटलांची भेट घेऊन बघा काय आहे त्यांचं म्हणत ऐकून घ्या जरा. नुसतं जायचं त्या ठिकाणी शोबाजी करायची, चमकेशपणा करायचा आणि नंतर काय झालं. आता जाऊन बघा हे प्रश्न काय नाही सुटले. नुसतं संकटमोचक म्हणून घ्यायचं आणि त्या ठिकाणी बाकी पळ काढायचं, शेपूट घालायची. हे मी पाहिलेलं आहे की भाऊ हे तुमचं वागणं बरं नव्हतं, जरा तपास करा. आता भाऊ सिनियर माणूस आहे, त्याला म्हातारपण येणारच आहे. मला वाटतं तुमचे वडीलही म्हातारे असतानाच वर गेले असतील का तरुणपणात गेले तर मला आठवत नाही. पण तुम्ही तरी आता नक्कीच 60 वर्षाचे झालेले आहात. त्यामुळे जरा सावध राहा. सांगते ना नाथाभाऊ आता कार्डियाटिक अरेस्टमधून परत आलेला आहे. हृदय शस्त्रक्रिया बंद पडल्यानंतरही मी नव्या जोमाने, नव्या उत्साहाने आता कामाला लागलेलो आहे. त्यामुळे तुमचे जे काही उद्योग आहेत ते आता हळूहळू बाहेर येतीलच.
नाथाभाऊ यमुनेच्या तीरावर बसून हवेत गोळीबार करणाऱ्याने आश्वांच्या रथावर बसून तर अजिबात नाही.